मी नगरपालिकेमध्ये आलो असता माझा घर जे आहे तो वार्ड नंबर 1 मध्ये आहे, मोहम्मदिया मस्जिद परिसर। तो माझ्या मागं जे आहे तो वार्ड नंबर वार्ड नंबर 4 मध्ये माझं नाव संपूर्ण कुटुंबाचं टाकलेलं आहे। तो मी त्यातनं हरकत दाखवली। शिवसाहेबांना मला बोलवलं की तुमचं घर तर 1 नंबरमध्ये आहे, मग तुम्ही कसं काय? तो साहेब माझ्या मागं कोणी केलेलं आहे, तुम्ही माझी साहेबाला विनंती आहे शिवसाहेबाला का आमचं नाव 1 नंबरमध्ये यावं और बस माझं नाव 1 नंबरमध्ये यावं अशी माझी प्रक्रिया आहे। आम्ही भोकरदन नगर परिषद हुसेनभाई सोबत आलो असताना त्यांना सांगितलं हे फार आम्ही की यांच्यात कोणीतरी यांच्या पाठीमागं अज्ञात माणसानं कोणीतरी यांचे नाव 1 मधून 4 मध्ये टाकण्याचा प्रयत्न केला असं यांचं म्हणणं आहे। त्यांना कोणत्याही प्रकारचे कागद दिले नाही, बरोबर आहे का नाही? तुम्ही कोणत्याही प्रकारचे कागद दिले नाही। नगरपालिकेत आलो असताना आम्हाला माहीत पडलं की हुसेनभाई यांचे 5-6 जे नाव आहे ते कुठंतरी बदलण्यात येत आहे। तरी यांना सांगितलं की आम्हाला असं कोणत्याही प्रकारचं बदलायचे नाही, जे नगरपालिकेने ठरलेलं आहे ते बरोबर आहे आणि हा चुकीचा विषय असून त्यांच्या लक्षात आला असताना साहेबाला विचारपूस केली। आम्ही दोघं सांगत होतो, त्यांचं असं म्हणणं आहे की ते बरोबर आहे, कोणतरी इच्छुक उमेदवार किंवा भावी नगरसेवक होण्याकरिता यांचं नाव वापरून इकडच्या तिकडच्या वाडामध्ये बिना विचारता यांना बरोबर आहे ना असं कृत्य केलेलं आहे। तरी आम्ही जास्त न बोलता यांना कोणत्याही प्रकारची इथं नगरपालिकेत पत्र दिलेलं नाही आहे। त्यांचं जे नाव आहे ते 1 मध्येच राहिली पाहिजे, बरोबर आहे ना? असं त्यांचं असं म्हणणं आहे। असं म्हणून आम्ही नगरपालिका व कायदा सुव्यवस्था यांचं बरोबर आहे, यांच्याविषयी कोणत्याही प्रकारचं आक्षेप नसून आणि हा चुकीचा विषय आहे, याच्यात मी आपल्या वतीनं गलत विषय आहे, गलत असं झालं नाही पाहिजे असं हुसेनभाई यांचं म्हणणं असं आहे। माझं नाव 1 नंबरमध्ये यायला पाहिजे, कुटुंबाचे जे कुटुंब आहे का 1 नंबरमध्ये जे नाव आहे ते तिथं आलं पाहिजे। आता कोणी इकडे करण, आता स्वतः जे मतदाता आहे ते स्वतः म्हणताय ना आमचा 1 मध्ये आहे, मग त्यांचं इकडे तिकडे करायची गरजच नाही। आणि माघारी कोण करतो हा विषय हा स्पष्ट दिसत आहे। तरी नगरपालिकेला कोणी बदनाम करू नये। नगरपालिका भोकरदन शहरामध्ये चांगला व्यवस्थित चालू असून कोणत्याही प्रकारची अनधिकृत नाही अशी मी इथं गवाही देतो।